श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. करावया जगदोद्धार, हरावया भूभार. का वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदी पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. दर्शनेच्या उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सन्निध पातले. अजा अनुभव सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळापाने धवून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती, श्री चरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंद न मायपोटी, स्तोत्र ओटी घातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून. बाळाप्पाचे प्रेम ऐशा कृतीने धाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून त्यासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजा आगे वाचून येत, प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरने परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यापन्न अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठवून, षटकर्माते आचरून. घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन. मस्तक ठेवून चरणी, जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरती. जो मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. स्वामी दर्शन करावे, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्यामाजारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित्ते सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रिंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहत्या उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळाप्पासी यावे मरण. विष दिदले कोणालूतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेना आजवरी, गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी, व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करणे. मग यावे परतोनी स्वामी सेवे करणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगूने बाळाप्पासी, शंकर पूजनी वर जावी. तैशी आज्ञा तयाप्रती, एक दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाची चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चयी. पूजा करून उचित, न करावी हेची सत्य. व्यापारी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी त्यातून उचलवी पाहत वाचून. न करावे पूजन, ते माझी लिहिलेसी. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एक दिवशी काय बोलिते बाळापासी. धारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होत नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामीने मजा आज्ञा दिली, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही ती उजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख्य काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन बाळाप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्यासी, आज्ञा द्यावी आपण.
तयाचे कपट न जाणोनी अवश्य मन ताचे दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी अवयतानी टाकिला. चिठ्ठी आपल्या करी पटजी उचली सत्वरी येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिले तसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसे दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोत्याय गोरहा. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण नमस्तु.